नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. चला आपण बघूया आज आपल्याला एंजेलिक मेसेज काय आहे तो. काही कार्ड्स ड्रॉ करून घेते मी. दोन कार्ड्स आहेत. ओके, ही ओरॅकल आहेत. आता काही टॅरो कार्ड्स ड्रॉ करूया. जनरल गायडन्स आहे आपला. Bottom of the deck, 7 of Wands. सो सर्वप्रथम ओरॅकल कार्ड्सचा काय मेसेज आहे तो पाहूया आपण. द शॅडो हे कार्ड आलेलं आहे. द मिरर, मून मेसेज आहे बी बोल्ड अँड मेक द फर्स्ट मूव्ह. कार्डिनल मून आहे. फिअर, वेल्थी मॅन हे कार्ड आहे. बॉटम ऑफ द डेक आपलं 7 ऑफ वॉन्ड्स आहे, ते आपण इथे घेऊया. हे तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे. सो टॅरो कार्ड्स आपल्याला कुठे येत आहेत. 7 ऑफ स्वोर्ड्स, सुरुवात आपली 7 ऑफ स्वोर्ड्स वरून आहे. क्वीन ऑफ कप्स, फोर ऑफ वॉन्ड, द हँगमॅन, थ्री ऑफ पेंटॅकल्स, द टेम्परन्स आणि लास्ट कार्ड नाइट ऑफ कप्स. ओरॅकल कार्डचा जर विचार केला ना तर ते शॅडो आणि मिररचं कार्ड आणि हे फिअर. सो यावरून तर असं दिसतं आहे एखादी कुठली तरी भीती ह्या तुमच्या सिच्युएशनमध्ये असावी आणि त्यावरती हा गायडन्स आहे. बॉटम ऑफ द डेक 7 ऑफ वॉन्ड जे कार्ड आहे ना ते 7 ऑफ वॉन्ड कार्ड हे काय दाखवतं की हे तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे. सो कुठली ती एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात
स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असू शकता. तुमचा एखादा कम्फर्ट झोनमधून तुम्हाला बाहेर येऊन काहीतरी अचीव करावं लागतं आहे, असंही असू शकतं. 7 ऑफ वॉन्ड असं दाखवतं आहे की मे बी कदाचित तो कम्फर्ट झोन किंवा ही एखादी संधी असू शकते. वेल्दी मॅनचं हे कार्ड जे आहे ना, ही एखादी फ्युचरमध्ये तुम्हाला मिळणारी संधी असू शकते. एखादं प्रमोशन असेल किंवा काही एखादं करिअर लेवलला एखादं प्रोजेक्ट असू शकतो किंवा काही. सो हे जे काही हातातून गमावण्याची एक भीती असू शकते आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात असंही दाखवतं हे. एखाद्या मे बी तुमच्या वर्क लेवलवरती काही बाबतीमध्ये एखाद्या संधीसाठी तुम्ही प्रयत्न करताय पण तुम्हाला तिथे अवॉइड केलं जातं आहे असंही, म्हणजे बॅकफूटवर ठेवलं जातं आहे असंही हे कार्ड दाखवतं. मी कुठल्या तरी बाबतीमध्ये तुम्ही अपोजिशन्स काहीतरी फेस करत आहात, लढत आहात, एक स्वतःला डिफेंड करताय. 7 ऑफ वॉन्ड दाखवतं की एक स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, स्वतःच्या क्वालिटीज शो करण्यासाठी, कुठूनही ऑपोजिशन्स असतील तुम्हाला काही बाबतीमध्ये, सो स्वतःचा स्तर टिकवण्यासाठी असं म्हणता येईल, किंवा ही संधी मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात. असं स्वतःला प्रोटेक्ट करताय की जेणेकरून आपल्याला डावललं जाणार नाही किंवा काय असं हे दाखवतं. सो इथे एक प्रकारची भीती, द फिअरचं कार्ड दाखवते. इथे एक प्रकारची भीती आहे आणि त्यातून बी बोल्ड अँड मेक द फर्स्ट मूव्ह हा कार्डिनल मूलचा मेसेज आहे. सो कार्डिनल मूलचा मेसेज तुम्हाला सांगतो की एक यातून बाहेर पडून ही जी एक फेज आहे निगेटिव्ह आहे यातून बाहेर पडून तुम्हाला फर्स्ट मूव्ह घ्यायची. तर शॅडो आणि मिररचं कार्ड, तर शॅडो म्हणजे एक प्रकारे आपली सावलीला आपण आपलंच अस्तित्व मानून चाललो आहे किंवा जे आरशामध्ये दिसणारं प्रतिबिंब आहे ते आपण स्वतःला समजतो आहे अशा प्रकारे. सो हे एक प्रकारचं इल्युजन आहे. द मिरर इज अ इल्युजन आणि द शॅडो म्हणता येईल की आपली ही निगेटिव्ह साईड आहे जे आपण स्वतः नाही आहोत. सो ती आपल्याला फॉलो करते. सो एक कुठली तरी निगेटिव्हिटी तुम्हाला फॉलो करत असेल किंवा एखादं इल्युजनमध्ये तुम्ही असू शकता. एखाद्या सिच्युएशनच्या बाबतीमध्ये काही गोष्टी ह्या क्लिअर नाही आहेत, इल्युजनमध्ये क्लिअरिटी नसणं. सो ह्या गोष्टींपासून तुम्ही इथे स्वतःला प्रोटेक्ट करून एक फर्स्ट मूव्ह, एक विथ क्लॅरिटी घ्यायचं आहे असं ह्या कार्ड्सवरून तरी हा गायडन्स दिसतोय. सर आता टॅरो कार्डचा विचार केला ना तर लास्टमध्ये नाईट ऑफ कप्स आहे. सो नाईट ऑफ कप्स हे कार्ड प्रोसेस फॉलो करणं, एखादी गोष्ट अचीव करायचीसाठी त्यासाठी जी प्रोसेस आहे ती जी स्टेप्स आहेत त्या स्टेप्स फॉलो करून पुढे जाणं हे. आणि तो एक अप्रोच आहे हा खूप माइल्ड असायला हवा, एक कम्पॅशनेट असायला हवा, मन स्थिर असून एक मनावरती कंट्रोल घेऊन पुढे जाणं हे नाईट ऑफ कप्स आहे. आणि सुरुवातीला जो 7 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड आहे ना हा एंड आहे. हे तुम्हाला हा एक प्रकारे तुमचा गायडन्स आहे की काही गोष्टी मुवमेंटमध्ये होण्याची गरज आहे. जसं बी बोल्ड अँड मेक द फर्स्ट मूव्ह. सो काही मुवमेंट होण्याची गरज आहे हे कार्ड दाखवतो. आणि सुरुवातीचं जे 7 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड आहे हे 7 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड हे तुम्हाला सांगतं की तुम्ही डिप्लोमसी वापरा. काही गोष्टी आहेत या मागे सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. ज्या काही मग ह्या द शॅडो अँड मिरर ह्या कार्ड्स दाखवलेले आहेत की जी काही निगेटिव्हिटी असेल, जी तुमची शॅडो साईड असेल, काही क्लिअर नसतील बाबी, तर ह्या सिच्युएशनमध्ये मे बी तुमचा करिअर असेल किंवा काही असेल तर त्यामध्ये ज्या गोष्टी ज्या अनक्लिअर आहेत किंवा ज्या तापदायक असू शकतात तर त्या मागे सोडून पुढे तुम्ही जायला हवं. आणि ते कसं की एक फर्म माइंडसेट घेऊन क्वीन ऑफ कप सांगते की तुम्हाला त्या सिच्युएशनमध्ये तर राहायचं आहे, मग त्या सिच्युएशनशी मिळतं जुळतं घेऊन त्या प्रवाहाबरोबर जाण्याची गरज आहे. मग ती जे काही असेल अपोजिशन असेल तर ते अपोजिशन असेल, समोर जे कोणी क्रिटिसाइज करत असेल तर ते त्याच्यावरती एक प्रॉपर विचार करणं. मग ते त्यामध्ये खरोखर आपली बाजू पडती आहे की काय आहे, आपल्या क्षमता कशा आहेत, कुठे कमी पडत नाहीत ना. मग हे जे क्रिटिक्स काय असतील
तुम्हाला फेस करावे लागते अपोजिशन, तर ते त्यामध्ये एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन तुम्हाला त्यावरती विचार करून एक प्रॉपर माइंडसेट घेऊन सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी घेऊन मग पुढे जाय, तरच तुम्ही स्वतःला एक सेफ बाउंड्री बनवू शकता. सेफ्टीचं कार्ड आहे 4 ऑफ वॉन्ड सांगतो. तुम्हाला जर सगळ्या गोष्टी या अलाईन करायच्या असतील आताच्या सिच्युएशनमधल्या, तर त्यासाठी तुम्हाला तुमचा माइंडसेट प्रॉपर करावा लागेल. ही जी निगेटिव्हिटी आहे ही मागे सोडून पुढे जावं लागेल. सो आणि हा अप्रोच आहे ना, हा थोडा सॉफ्ट असायला हवा. हे जेव्हा तुम्ही स्टेप्स घ्याल, काही वेळा काय होतं, अपोजिशन्स असतील किंवा काय परिस्थिती ही जेव्हा आपली डिस्टर्ब असेल एखाद्या सिच्युएशनमध्ये, तर आपलं माइंड हे आपलं जास्त अग्रेसिव्ह होण्याचा चान्सेस असतात. सो आपला अप्रोच हा नाईट ऑफ कप्स आणि क्वीन ऑफ कप्स दोन्ही सांगतं की आपला अप्रोच हा सॉफ्ट असायला हवा. म्हणजे इथे कुठेतरी मला मनाचा बॅलन्स टिकवून ठेवणं गरजेचं आहे. द हँगमॅन सांगतो यासाठी एक तुम्ही स्वतःला काही बंधनं एखाद्या जे काही सिच्युएशन तुम्ही फेस करत असाल किंवा काही, त्याला एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघण्याची गरज आहे. किंवा त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला जर बदलली असेल, काही नवीन चेंजेस झालेले असतील, काही एखादं हे प्रमोशन असेल त्यामध्ये तुम्ही ॲडजस्ट करत असाल, तर त्या सिच्युएशनमध्ये ॲडजस्ट होण्यासाठी तुम्ही स्वतःहून काही बंधनं घालून घेणं किंवा काही गोष्टी सोडून पुढे जाणं, एक तुमचा स्वतःची इच्छा असायला हवी त्या सिच्युएशनमध्ये ॲडजस्ट होण्याची, असं म्हणता येईल. दुसरं हे एक प्रकारे एखादी गोष्ट हँगमॅन म्हणजे ह्यालाच इन कंजंक्शन हे कार्डिनल मूलचं कार्ड आहे म्हणून मग सांगते की जेव्हा हा असा बॅलन्स असेल ना, तेव्हाच ह्या काही थांबलेल्या गोष्टी आहेत ना, ह्या मोमेंटमध्ये येतील. 3 ऑफ पेंटिकल्स हे मोमेंट आहे. सो काही म्हणजे तुमचं डे टू डे लाईफ तुमचं सॉफ्ट चालू होईल, लेवलला येईल की तुम्ही तुमची कार्यक्षमता वाढवताय, तुम्ही काम करताय चांगले इफिशियंट, म्हणजे तुमचे 100% तुमच्या कामासाठी देऊ करताय. त्यामध्ये तुम्हाला स्वतःला एक आनंद मिळतो आहे, तुमचं आजूबाजूच्या लोकांशी तुमचं कोऑर्डिनेशन चांगलं होतं आहे, त्या कामातून तुम्हाला स्वतःला एक आनंद मिळतो आहे त्या काम करण्याचा. हे कधी होईल जेव्हा ही फिअर आहे ना, हे यापासून तुम्ही जेव्हा दूर जाल, तेव्हा तुम्ही तुमचं डे टू डे लाईफ हे एका बॅलन्सिंगवरती येईल. टेम्परन्सचं कार्ड सांगतं तेव्हा तुमच्या या सगळ्या गोष्टी बॅलन्स होऊ शकतात. सो ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही स्वतःला घालवून घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही प्रोटेक्टेड आहात. असं आहे की जे तुम्हाला मिळवायचं आहे ना, त्या बाबतीमध्ये बरेचसे कार्ड्स हे पॉझिटिव्ह आहेत. तुम्हाला हे डिवाइनली तुम्ही ती अचीव करू शकता पुढे, असंही टेम्परन्सचं कार्ड आहे. कारण ह्या कार्डला एंजल्सचा सपोर्ट आहे असं म्हणता येईल. सो इथे गायडन्स असाच आहे की जी काही सध्या फेज आहे, ही निगेटिव्ह फेज तुमच्या लाईफमध्ये, त्याला मागे सोडून एक स्वतःचा फर्मनेस, मनामध्ये फर्मनेस आणून तुम्ही पुढे, आणि थोडीशी एक कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणता येईल ही तुम्हाला घ्यावी लागेल, तर तुम्ही पुढे जाऊ शकता. म्हणजे ही एक प्रकारे बंधनं आहेत. त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी काही सॅक्रिफायसेस. हँगमॅनचं काय होतं, एखाद्या परिस्थितीमध्ये तुम्हाला स्वतःला थोडंसं अनकम्फर्टेबल बनवून पुढे त्या परिस्थितीशी जुळवून घेऊन पुढे जावं लागेल आणि त्या गोष्टी मुवमेंटमध्ये आणाव्या लागतील. बी बोल्ड अँड मेक द फर्स्ट मूव. सो ह्या मुवमेंट ज्या आता थोड्याशा म्हणता येईल एक बंधनात अडकून राहिलेल्या आहेत ज्या गोष्टी, सो त्या तुमचं जे ध्येय आहे त्याकडे तुम्ही मूव्ह करू शकता जेव्हा यावरती तुम्ही कंट्रोल घ्याल. सो हा एक मेसेज मला यामध्ये दिसतो आहे. तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.